हाय एव्हरीवन, स्वागत आहे तुमचं परत एकदा डीपीटी मेडिकल कन्सल्टन्सी मध्ये. आणि आज आपण चर्चा करणार आहोत की महाराष्ट्र स्टेटमध्ये जे काही खासगी किंवा प्रायव्हेट एमबीबीएस कॉलेज आहेत ना, तर त्या कॉलेजमध्ये तुम्हाला एकदम शून्य फीस मध्ये गर्ल्स फ्री एज्युकेशन मधून एज्युकेशन दिलं जाणार आहे. किंवा मग तुम्ही जर एखाद्या रिझर्व्ह कॅटेगरीमध्ये जाता तर तुम्हाला फक्त 1,500 मध्ये जे आहे ते एमबीबीएस ला ऍडमिशन मिळू शकतं की नाही मिळू शकतं, त्याची कंडिशन काय आहे, आपण या विषयावर सखोल चर्चा करणार आहोत. तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा, तुमचे सगळे डाऊट क्लिअर होऊन जातील आणि तुम्हाला एक आयडिया येऊन जाईल की तुम्हाला तुमच्या कॅटेगरीमधून जे आहे ती एमबीबीएस ला एका वर्षासाठी किती फीस द्यावी लागते, मुलगा असेल किती फीस द्यावी लागते, मुलगी असेल किती फीस द्यावी लागते. त्याचबरोबर जर तुमचा डाऊट शिल्लक राहत असेल तुम्ही कमेंटमध्ये कमेंट करा, मी तुमचा डाऊट सॉल्व्ह करण्याचा नक्की प्रयत्न करेल. आणि तुम्हाला जर डीपीटी मेडिकल कन्सल्टन्सी थ्रू पेड काउन्सिलिंग किंवा पर्सनल गाईडची रिक्वायरमेंट असेल तर तुम्ही आम्हाला व्हॉट्सअपवर मेसेज टाका, आम्ही तुम्हाला पेड काउन्सिलिंग आणि पर्सनल गाईड बद्दल सविस्तर माहिती नक्की शेअर करू. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, आपण ज्या कॉलेजबद्दल चर्चा करणार आहोत हे कॉलेज तुम्हाला जळगावमध्ये बघायला भेटेल. डॉक्टर उल्हास पाटील मेडिकल कॉलेज आहे जळगावचं. आता हेच कॉलेज नाही तर या कॉलेजमध्ये ज्या पद्धतीने मी तुम्हाला फी स्ट्रक्चर एक्सप्लेन करणार आहे ना, तर जेवढे काही प्रायव्हेट कॉलेज आहेत त्या सगळ्या कॉलेजमध्ये तुम्हाला सेम याच पद्धतीने जो आहे तो फीस मध्ये बेनिफिट दिला जाणार आहे. हे तुम्हाला आठवण ठेवणे, फक्त एक कॉलेज आहे वेदांता मेडिकल कॉलेज पालघरवालं. त्या कॉलेजमध्ये कुठल्याही प्रकारे तुम्हाला कॅटेगरीचा बेनिफिट दिला जात नाहीये. तिथे जेवढी काय ओपन कॅटेगरीची फीस असेल तेवढी फीस तुम्हाला त्या ठिकाणी पेमेंट करावी लागते. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, या ठिकाणी जी काही ट्युशन फीस तुम्हाला दिसते किंवा डेव्हलपमेंट फीस दिसते ना, तर ही फीस तुम्हाला दरवर्षी पेमेंट करावी लागते. म्हणजे फर्स्ट इयरला पण तुम्हाला देणं आणि लास्ट इयर पर्यंत तुम्हाला कंटिन्यू पेमेंट करणं आहे. त्याचबरोबर या फीस मध्ये कुठल्याही प्रकारे वाढ होत नाही किंवा कुठल्याही प्रकारे फीस डिक्रीज होत नाहीये. जेवढं अमाऊंट तुम्ही फर्स्ट इयरला पेमेंट करणार आहे तेवढंच तुम्हाला सेकंड इयरला करणं आहे, तेवढंच थर्ड इयरला करणं आणि तेवढंच तुम्हाला फायनल इयरला करणं, ही गोष्ट लक्षात ठेवा. आता हे खाली जे काय सिक्युरिटी डिपॉझिट मेन्शन आहे समजा, तर हे तुम्हाला एकाच वेळेस द्यावं लागतं फर्स्ट इयरला. आणि ज्यावेळेस तुमची डिग्री कंप्लीट होणार आहे, तुम्ही जर कॉलेजचा कुठल्याही प्रकारे लॉस करणार नाहीये तर त्या कंडिशन मध्ये हे अमाऊंट तुम्हाला 100% रिफंड दिलं जातं. आता दुसरी महत्वाची गोष्ट आहे, जी काय ऑदर फीस असते जसं हॉस्टेल असेल, मेस असेल किंवा लॅबचं डिपॉझिट असेल ते तुमचं अलग असतं. ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवणे. हॉस्टेल मेस कंपल्सरी नाहीये, युनिव्हर्सिटीनुसार तुम्हाला जर घेणं असेल तुम्ही घेऊ शकता, नसेल घेणं तुम्ही कॉलेजला सांगू शकतात आणि बाहेर बिलकुल राहू शकतात. आता जर आपण विचार केला फीसचा, तर जो तुम्ही ओपन कॅटेगरीमध्ये येतात म्हणजे तुमच्याकडे रिझर्व्ह कॅटेगरीचे कोणत्याही प्रकारे डॉक्युमेंट नाहीत. त्याचबरोबर एखादा विद्यार्थी रिझर्व्ह कॅटेगरीमध्ये येतो पण त्याचं इन्कम जर 8 लाखापेक्षा जास्त असेल, फक्त एससी आणि एसटी कॅटेगरीसाठी कुठल्याही प्रकारे इन्कमचा रूल नाहीये. पण तुम्ही रिझर्व्ह कॅटेगरीमध्ये येता, इन्कम जर 8 लाखाच्या वरती असेल तर तुम्हाला ओपन कॅटेगरीच्या पॅराग्राफ मध्ये जी फीस मेन्शन आहे ना, तेवढी टोटल फीस या ठिकाणी पेमेंट करावी लागणार आहे. आता जर आपण ओपन कॅटेगरीच्या फीसचा विचार केला तर ओपन कॅटेगरीमधून डिव्हिजन फीस तुम्हाला 6,27,803 रुपये या कॉलेजची बघायला भेटते, जी पूर्ण तुम्हाला पेमेंट करणे. डेव्हलपमेंट फीस 72,197 आहे. म्हणजे जेवढी तुमची डिव्हिजन फीस असेल त्याच्या 10% अमाऊंट जे आहे ते तुम्हाला लगभग डेव्हलपमेंट फीसचं बघायला मिळतं. आणि सिक्युरिटी डिपॉझिट 50,000 घेतलं जाणार आहे, जे की तुम्हाला फर्स्ट इयरला देणं आहे. बाकी कोणत्याही वर्षी तुम्हाला हे अमाऊंट पेमेंट करायची गरज नाहीये. आणि तुमची डिग्री कंप्लीट झाल्यावर हे पैसे तुम्हाला 100% रिफंड दिले जाणार आहे. आता या कॉलेजचं जे फी स्ट्रक्चर आहे जनरल कॅटेगरीसाठी ते 7,50,000 रुपये, हे तुम्हाला लक्षात घेणं आहे. कॉलेज बदललं फी स्ट्रक्चर बदलतं, पण तुम्हाला हेच रूल राहणार आहेत. ओपन कॅटेगरी मधून येतात किंवा एससी एसटी कॅटेगरी सोडून तुम्ही जर रिझर्व्ह कॅटेगरीमध्ये येतात, तुम्हाला कोणत्याही 23 पैकी एका कॉलेजमध्ये सीट अलॉटमेंट होत असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला जेवढी ट्युशन फीस असेल, जेवढी डेव्हलपमेंट फीस असेल, 100% फीस स्वतः पेमेंट करावी लागणार आहे. कुठल्याही प्रकारे महाराष्ट्र स्टेट गव्हर्नमेंट तुम्हाला स्कॉलरशिप देणार नाहीये, ही गोष्ट लक्षात ठेवा. त्यानंतर तुम्ही ईबीसी किंवा ईडब्ल्यूएस मधून काउन्सिलिंग करतात आणि तुमच्या पॅरेंटचं इन्कम जर 8 लाखापेक्षा कमी असेल आणि तुम्ही जर समजा बॉईज असाल तर त्या कंडिशन मध्ये तुम्हाला 50% ट्युशन फीस मध्ये स्कॉलरशिप दिली जाते. म्हणजे तुम्हाला 3,13,901 एवढी ट्युशन फीस पेमेंट करणं एका वर्षाची, 72,197 रुपये डेव्हलपमेंट फीस पेमेंट करणं आहे. म्हणजे टोटल अमाऊंट जे आहे ते तुमचं 50% होणार आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. ट्युशन फीसचं आणि डेव्हलपमेंट फीसचं 100% राहणार आहे. मग तुम्हाला या ठिकाणी डिपॉझिट जे आहे ते एक वेळेस द्यावा लागणार आहे, पुन्हा नंतर द्यायची गरज नाहीये. तर टोटल तुमचं फर्स्ट इयरचं फी स्ट्रक्चर या कॉलेजसाठी जवळपास 4,36,098 रुपये जाणार आहे. कॉलेज बदललं परत फी स्ट्रक्चर बदलणार आहे, ही गोष्ट तुम्हाला आठवण ठेवणं आहे. नंतर तुम्ही जर ओबीसी कॅटेगरीमधून येतात किंवा एससीबीसी कॅटेगरीमधून येतात, तुमचं इन्कम जर 8 लाखापेक्षा कमी असेल, तुमच्याकडे सगळे डॉक्युमेंट असतील, तुम्हाला स्टेट कोट्यामधून सीट अलॉटमेंट झालं तर तुम्हाला पण सेम 50% ट्युशन फीस मध्ये स्कॉलरशिप दिली जाणार आहे मुलांसाठी. आणि जी काय डेव्हलपमेंट फीस असेल पूर्ण भरावी लागणार आहे, डिपॉझिट द्यावं लागणार आहे फर्स्ट इयर साठी. तर तुमचं पण अमाऊंट टोटल 4,36,098 एवढं तुम्हाला बघायला भेटेल. आता एखादा विद्यार्थी जर एससी आणि एसटी कॅटेगरीमधून येतोय, मग तो मुलगा असो मुलगी असो, तुमचं इन्कम किती जरी असेल तरी तुम्हाला कुठल्याही प्रकारे ट्युशन फीस द्यायची गरज नाहीये, कुठल्याही प्रकारे डेव्हलपमेंट फीस द्यायची गरज नाहीये. म्हणजे तुमची फीस फक्त आणि फक्त 1,500 रुपये असणार आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि हे 1,500 जे अमाऊंट आहे ना, ते तुमचं फर्स्ट इयर पासून लास्ट इयर पर्यंत असणार आहे. कारण ऍडमिशन फॉर्मची जी फीस असते ना, ती वन टाइम असते, तुम्हाला फक्त फर्स्ट इयरला द्यावी लागते. सेकंड इयर, थर्ड इयर, फोर्थ इयर पर्यंत तुम्हाला कुठल्याही प्रकारे ऍडमिशन फॉर्मची फीस परत द्यायची गरज नाही, ही गोष्ट लक्षात ठेवा. म्हणजे एससी एसटी कॅटेगरीमधून कोणी जर काउन्सिलिंग करते त्याला जर स्टेट कोट्यामधून सीट अलॉटमेंट होत आहे तर त्या विद्यार्थ्याला फक्त 1,500 मध्ये ऍडमिशन या कॉलेजमध्ये मिळणार आहे. त्याचबरोबर जे बाकीचे कॉलेज आहेत तिथे पण तुम्हाला फक्त 1,500 मध्ये ऍडमिशन दिलं जाणार आहे. तिथे पण तुमच्याकडून कुठल्याही प्रकारे एक्स्ट्रा फीस घेतली जाणार नाही. आणि जर कॉलेज मागणी करत असेल तर ते ब्लॅक मनी किंवा त्याला हिडन चार्जेस तुम्ही कन्सिडर करू शकता. तुम्हाला फक्त या ठिकाणी
जे काय डिपॉझिट आहे ते डिपॉझिट पेमेंट करायचंय, जे की तुम्हाला 4 वर्षापर्यंत रिफंड दिलं जाणार आहे आणि एकाच वेळेस तुम्हाला फर्स्ट इयरला डिपॉझिट द्यायचंय. त्याच्यामुळे ही अमाऊंट तुमच्यासाठी एवढं काही इम्पॉर्टंट नाहीये, ही गोष्ट लक्षात ठेवा. आता जर आपण ऑदर रिझर्व कॅटेगरी बघितली, जसं फीजे कॅटेगरी, एनटीबी, एनपीसी, एनटीडी आणि स्पेशल बॅकवर्ड क्लासेस मध्ये मुलगा असो मुलगी असो, तुमचं जर इन्कम 8 लाखापेक्षा कमी असेल तर तुम्हाला 0 ट्युशन फीस देणं आहे. फर्स्ट इयर ते लास्ट इयर पर्यंत कोणतंही ट्युशन फीस अमाऊंट द्यायची गरज नाहीये. म्हणजे तुम्हाला फक्त 72,197 रुपयामध्ये ऍडमिशन दिलं जाणार आहे, जे की तुम्हाला फर्स्ट इयर पासून लास्ट इयर पर्यंत कंटिन्यू पेमेंट करायचंय. 50,000 रुपये डिपॉझिट तुम्हाला रिफंड दिलं जाणार आहे आणि एकाच वेळेस भरायचंय. तर फर्स्ट इयरला 1,22,197 रुपये फीस तुम्हाला बघायला भेटेल आणि सेकंड इयर पासून पुढे तुम्हाला फक्त 72,197 एवढा अमाऊंट या ठिकाणी पेमेंट करणे. आता जर समजा गर्ल स्टुडंट आहेत, ईबीसी, ईडब्ल्यूएस मधून, ओबीसी, एसीबीसी कॅटेगरी मधून येतात आणि तुमचं इन्कम जर 8 लाखापेक्षा कमी असेल तर तुम्हाला पण 100% ट्युशन फीस मध्ये स्कॉलरशिप दिली जाणार आहे. तुम्हाला पण या ठिकाणी फक्त 72,197 एवढी डेव्हलपमेंट फीसच पेमेंट करणे आणि फर्स्ट इयरला फक्त डिपॉझिट देणं, जे की तुम्हाला लास्ट इयर परत दिलं जाणार आहे. तर फर्स्ट इयरला 1,22,197 रुपये तुम्हाला पेमेंट द्यावा लागणार आहे. सेकंड इयर पासून फायनल इयर पर्यंत तुम्हाला फक्त 72,197 रुपये देणे आणि ज्यावेळेस तुमची डिग्री कंप्लीट होणार आहे त्यावेळेस तुमचे 50,000 रुपये तुम्हाला 100% रिफंड दिले जाणार आहे. तर हे एक कॉलेज आहे जिथे की मुलींसाठी पीजे, एनटीबी, एनटीसी, एनटीडी, एसबीसी कॅटेगरीसाठी मुलांसाठी मुलींसाठी फक्त 1,22,197 रुपये फर्स्ट इयरची फीस असणार आहे आणि 72,197 रुपये जी आहे ना ती तुमची रेग्युलर फीस असणार आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि एससी एसटी कॅटेगरी मुलगा असो मुलगी असो, इन्कम कितीही जास्त असो, तुम्हाला कुठल्याही प्रकारे या ठिकाणी फीस पेमेंट करायची गरज नाहीये. तुमचं एमबीबीएसचं पूर्ण शिक्षण फक्त 1,500 मध्ये कंप्लीट होणार आहे. डिपॉझिट जे तुम्ही पेमेंट करणार आहे ते तुम्हाला रिफंड दिलं जाणार आहे. ही गोष्ट आठवून ठेवा. आता जर आपण 15% आयक्यू कोट्याचा विचार केला, जर तुम्ही इन्स्टिट्यूट कोट्यामधून ऍडमिशन करताय तर तुम्हाला 3 पटीने जास्त फीस द्यावी लागणार आहे. म्हणजे टोटल तुम्हाला 21,50,000 रुपये एवढं एका वर्षाचं फी स्ट्रक्चर असणार आहे. एनआरआय कोट्यामधून जी तुम्हाला फीस पेमेंट करायची ना ती तुमची 35,50,000 रुपये बघायला भेटेल आणि तुम्हाला ही फी जी आहे ती डीडीच्या फॉर्म मध्ये देणं आहे. डीडी तुम्हाला नॅशनल बँकेचा काढणं आहे. डॉक्टर उल्हास पाटील मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल जळगाव या नावानं तुम्हाला हा डीडी बनवणं आहे. आता जर आपण बाकीच्या फीसचा विचार केला, जसं की तुम्हाला या ठिकाणी हॉस्टेल फीस देणं आहे, तर हॉस्टेल फीस सर्व कॅटेगरीसाठी सर्व कोट्यांच्या विद्यार्थ्यांसाठी सेम असते. त्याच्यामुळे तुम्हाला 95,000 रुपये जी आहे ती हॉस्टेलची फीस देणं आहे. हॉस्टेलचा डीडी तुम्हाला डॉक्टर उल्हास पाटील मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल जळगाव या नावानं काढणं, ही गोष्ट लक्षात ठेवा. नंतर आपण जर मेसच्या फीसचा विचार केला तर मेस 99,750 रुपये तुम्हाला बघायला भेटते. याचा पण डीडी तुम्हाला नॅशनल बँकेमधून काढणे आणि उत्कर्ष एज्युकेअर प्रायव्हेट लिमिटेड जळगाव या नावानं तुम्हाला डीडी काढून त्या ठिकाणी सबमिट करणे. नॅशनल बँकेचा डीडी असणं कंपल्सरी, ही गोष्ट लक्षात ठेवा. तर टोटल फीसचा विचार केला तर 1,94,750 रुपये जी आहे ती तुम्हाला हॉस्टेल आणि मेसची फीस बघायला मिळेल डॉक्टर उल्हास पाटील मेडिकल कॉलेज जळगाव मध्ये. परत सांगतोय, हॉस्टेल मेसचं अमाऊंट जे आहे ते कॉलेजनुसार बदलत राहतं. जसं तुम्ही अटल बिहारी वाजपेयी कॉलेज निवडलं, हॉस्टेल मेस कंपल्सरी नाहीये, तर तुम्हाला हॉस्टेल मेसचं काही अमाऊंट बघायला मिळणार नाहीये. किंवा तुम्ही या कॉलेजमध्ये पण जॉईन नाही केलं तर मग तुमचा जो पर्सनल खर्च असेल रूमचा मेसचा तेवढंच अमाऊंट तुम्हाला या ठिकाणी पेमेंट करावा लागणार आहे. आता हे झालं की तुमचं हॉस्टेल मेसचं. आता अजून एक फीस असते जी की तुम्हाला फर्स्ट इयरला द्यावी लागते आणि ती कंपल्सरी असते सगळ्या कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी. त्यालाच आपण युनिव्हर्सिटी फीस म्हणतो, जी की तुम्हाला एमएचएस नाशिकसाठी पेमेंट करावी लागते. जर आपण ओपन कॅटेगरीचा विचार केला महाराष्ट्र स्टेट स्टुडंटचा, तर त्या विद्यार्थ्यांना 10,500 रुपये जी आहे ती युनिव्हर्सिटीची फीस देणे आणि ही फीस तुम्हाला एकच वेळेस देणे, परत परत पेमेंट करायची गरज नाहीये. फक्त फर्स्ट इयरला अमाऊंट लागू होणार आहे. जर तुम्ही रिझर्व्ह कॅटेगरीमध्ये येतात तर तुम्हाला 3,200 एवढा अमाऊंट पेमेंट करणं आहे. जर तुम्ही इन्स्टिट्यूट कोट्यामधून ऍडमिशन करतात तर 54,550 रुपये तुम्हाला युनिव्हर्सिटीची फीस देणं आहे. तुम्ही जर 15% एनआरआय कोट्यामधून काउन्सिलिंग करतात तर 90,850 रुपये जी आहे ती तुम्हाला ही फीस बघायला मिळणार आहे आणि ही फीस तुम्हाला फक्त एकच वेळेस द्यायची असते. नंतर तुम्हाला कुठल्याही प्रकारे अमाऊंट पेमेंट करायची गरज नाहीये. तर जसं तुम्ही थंबनेलवर रीड केलं की 1,500 मध्ये एमबीबीएसची डिग्री होऊ शकते. तर हो, महाराष्ट्र स्टेटमध्ये प्रायव्हेट कॉलेजमधून जर तुम्ही एससी एसटी कॅटेगरीमधून येतात तर तुमची डिग्री पूर्ण कोणत्याही कॉलेजमध्ये सीट अलॉटमेंट होऊ द्या, फक्त 1,500 मध्ये कंप्लीट होणार आहे. डिपॉझिट तुम्हाला फायनल इयरला रिटर्न दिलं जाणार आहे. रूमचा मेसचा खर्च जो तुम्ही स्वतः खर्च करणार आहे तो तुमचा अलग असणार आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. पण कॉलेज फीस फक्त तुम्हाला 1,500 रुपये असणार आहे. त्यानंतर मुलगी असेल, इन्कम 8 लाखापेक्षा कमी असेल, कोणतीही कॅटेगरी असो, तर तुम्हाला फक्त 72,000 ते 1,30,000च्या आसपास जी काय ट्युशन फीसच्या सोबत डेव्हलपमेंट फीस असते ना, तर तेवढंच तुम्हाला अमाऊंट बघायला भेटणार आहे. तर हा एक डिटेल फी स्ट्रक्चरचा व्हिडिओ होता जो की मी तुमच्याबरोबर शेअर केला आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून आमच्यासोबत जुळून राहा. त्याचबरोबर जर तुम्हाला आमच्या थ्रू पेड काउन्सिलिंग करणं असेल किंवा ही पीडीएफ जर तुम्हाला हवी असेल तर तुम्ही आमचं व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा. आम्ही तिथे फ्री ऑफ कॉस्ट मध्ये ही पीडीएफ डेफिनेटली शेअर करू.